नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. जस्ट इग्नोर माय व्हॉइस टुडे, कारण कसा थोडा खराब आहे. मी गरम पाणी घेऊन बसली आहे. तर आजचा विषय आहे ज्वेलरी. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्वेलरी इज नॉट जस्ट अन ॲक्सेसरी, पण ती तुमच्या लुकला, तुमच्या आउटफिटला कम्प्लीट करते. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप सुंदर सुंदर ज्वेलरी विकत घेतो आणि घातल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काहीतरी ऑफ वाटतंय, काहीतरी मिसिंग वाटतंय. तर तुमच्यासोबत पण असं बऱ्याच वेळा घडलं असेल. आणि ह्याच्या मागचं मोठं कारण म्हणजे ती ज्वेलरी तुम्ही तुमच्या फेस टाईपनुसार, नेक लाईन, ओकेजन, तुमचा स्किन टोन ह्याच्यानुसार ती सिलेक्ट केलेली नसते. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला हे फॅक्टर माहित सुद्धा नसतात की आपण जेव्हा ज्वेलरी विकत घ्यायला जातो तेव्हा खूप सारे फॅक्टर्स आपल्याला नजरेसमोर ठेवून ज्वेलरी सिलेक्ट केली पाहिजे. एकतर काय होतं, बऱ्याच वेळा मॉडेलवरती ज्वेलरी छान वाटते, फोटोजमध्ये ज्वेलरी छान वाटते, आणि जेव्हा ज्वेलरी आपल्या हातामध्ये येते, आपण घालून बघतो, तेव्हा मात्र आपल्याला थोडंसं मिसमॅच वाटतं किंवा आपल्याला ही ज्वेलरी सूट होत नाहीये असं वाटू शकतं. सो म्हणूनच मी आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत कम्प्लीट ज्वेलरी स्टायलिंग गाईड शेअर करणार आहे. खूप सारे फॅक्टर्स त्याच्यामध्ये कव्हर केले जाणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि यासोबतच कोणत्या गोष्टी सिलेक्ट करायला हव्या आणि कुठल्या अवॉइड करायला हव्या ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो नाउ विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात पहिला पॉइंट आहे चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे ज्वेलरी निवडणे. आता हा फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्वेलरी निवडताना, कारण जगामध्ये तसं पाहायला गेलं तर 6 ते 8 प्रकारचे फेस शेप्स आहेत. पण इथे आता आपण जास्त डिटेलमध्ये न जाता 4 फेसचे प्रकार बघणार आहोत. आणि ते प्रकार म्हणजे राऊंड, ओव्हल, स्क्वेअर आणि हार्ट शेप. जर फेसच्या आकारानुसार तुम्हाला ज्वेलरी सिलेक्ट करायची असेल तर सर्वात पहिले तुमचा फेस शेप कोणता आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते मेजर करणं खूप सोपं आहे. तुम्हाला काय करायचंय, मिरर घ्यायचा आहे आणि विंडोच्या समोर जाऊन तुम्हाला उभं राहायचंय, जेणेकरून तुमच्या दोन्ही साईड वरती इक्वली लाईट पडेल. आणि सोबत तुम्हाला 4 गोष्टी ऑब्झर्व करायच्या स्वतःला मिरर मध्ये बघताना. सर्वात पहिले म्हणजे तुमची फोरहेडची विड्थ बघायची, त्यानंतर तुमचे जे चीक बोन्स आहेत, हे जे बोन्स आहेत त्याची विड्थ तुम्हाला बघायची, त्याच्यानंतर तुमची जॉ लाईन जी आहे त्याची विड्थ बघायची, आणि त्याच्यानंतर इथून इथपर्यंत जी तुमची लांबी आहे, लेंथ आहे, ती तुम्हाला अशा प्रकारे मेजर करायची इन द सेन्स जस्ट ऑब्झर्व करायचे ते 4 फॅक्टर्स. आणि त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्यायचंय की जर तुमच्या फेसची लांबी जास्त आहे तुमच्या विड्थ पेक्षा, चीकबोन्स पेक्षा तुमची ही लांबी जर जास्त आहे तर तुमचा फेस आहे ओव्हल शेप. त्यानंतर जर लांबी आणि रुंदी दोन्ही इक्वल असतील तर तुमचा फेस आहे स्क्वेअर शेप. सोबतच तुमचे गाल गोबरे आहेत, चबी चिक्स आहेत किंवा राऊंड फेस आहेत जसे माझे आहेत आता, तर तुमचा फेस शेप आहे राऊंड. आणि चौथा शेप आहे हार्ट शेप. ह्याला ओळखायचं असेल तर सिंपल गोष्ट आहे, ट्रायंगल लक्षात घ्यायचा आहे, त्रिकोण. फोरहेडची जी रुंदी आहे ती असेल जास्त, आणि तुमची अशा प्रकारे जो गालाचा किंवा चीन पर्यंतचा जो पोर्शन आहे तो थोडासा नॅरो असेल, त्याची रुंदी थोडी कमी असेल, म्हणजे हार्ट शेपचा असा जर तुमचा फेस असेल तर तुमचा फेस शेप आहे हार्ट शेप. आता फेसचे 4 प्रकार तुमच्या लक्षात आलेच असतील. आता आपण बघूया ह्या प्रकारानुसार कोणती ज्वेलरी तुम्हाला सूट करेल. सो सुरुवात करूया राऊंड फेस पासून. जसा माझा फेस तुम्हाला दिसतोय हा राऊंड फेस आहे. जर तुमचा राऊंड फेस असेल तर तुम्हाला इयरिंग्स मध्ये ऑप्शन्स आहेत ड्रॉप्स म्हणजे आपण त्याला स्टड्स म्हणू शकतो. सो स्टड सोबत तुम्ही डँगल्स यूज करू शकता, किंवा जे वर्टिकल डिझाईन्स मध्ये जे इयरिंग्स येतात तसे इयरिंग्स तुम्ही यूज करू शकता. व्यवस्थित समजण्यासाठी मी इथे रेफरन्स इमेजेस सुद्धा ऍड करेन, सो तुम्हाला जास्त लक्षात येतील मला काय म्हणायचं आहे. आणि राऊंड फेस मध्ये जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही अवॉइड केलं पाहिजे मोठे मोठे झुमके जे छोट्या साईज मध्ये असतील पण मोठे असतात, ज्यांचं जे घुमर किंवा झुमर असतं ते मोठे मोठे असतात, सो ते अवॉइड करायला पाहिजे. कारण तुमचा फेस ऑलरेडी इक्वल साईज मध्ये आहे, पण जेव्हा तुम्ही असे मोठे मोठे झुमके ज्याची साईज कमी आहे असं जेव्हा तुम्ही घालता तेव्हा तुमचा फेस वाईड जास्त वाटतो. आणि दुसरं म्हणजे जे छोटे छोटे रिंगा येतात ना छोट्या साईज मध्ये, ज्याला हुप्स म्हणतात, तर ते हुप्स अवॉइड केले पाहिजेत. मला पण पर्सनली ते हुप सूट करत नाही. सोबतच असे इयरिंग्स अवॉइड करायचे जे राऊंड शेप मध्ये असतील. नेक्स्ट आहे ओव्हल शेप. जर तुमचा फेस ओव्हल शेप मध्ये येत असेल तर यू आर द लकीएस्ट, कारण ओव्हल शेप वरती सगळ्या प्रकारचे, सगळ्या साईजचे, सगळ्या डिझाईनचे इयरिंग्स मॅच करतात आणि छान वाटतात. सो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शँडलियर्स यूज करू शकता, हुप्स इयरिंग्स यूज करू शकता, स्टड्स यूज करू शकता, चांदबालीज यूज करू शकता. ऑलमोस्ट ऑल
स्टाईल ऑफ इयरिंग्स यू कॅन वेअर ऑन ओव्हल शेप. नेक्स्ट आहे स्क्वेअर शेप. स्क्वेअर शेप वरती तुम्हाला हुप्स इयरिंग्स खूप छान वाटतील. कोणत्याही प्रकारचे हुप्स असू दे, मग ते ओव्हल शेप मध्ये असू दे, राऊंड शेप मध्ये असू दे किंवा कर्व केलेले हुप्स असू दे, ते वेगवेगळ्या प्रकारचे हुप छान वाटतात. अवॉइड करायचं असेल तर बॉक्सी इयरिंग्स किंवा जे स्क्वेअर शेप मध्ये इयरिंग्स असतात ना, ते अवॉइड करा. फोर्थ आहे हार्ट शेप. याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो पोर्शन आहे तो थोडासा नॅरो असतो, तो त्याला बॅलन्स करण्यासाठी असे इयरिंग्स निवडा ज्याचा बॉटम जो असेल तो वाईड असेल. मग तुम्ही इयर ड्रॉप प्रकारातले इयरिंग्स यूज करू शकता, चांदबालीज यूज करू शकता. सो हे इयरिंग्स खूप छान बॅलन्स आउट होतील तुमच्या हार्ट शेपच्या फेस सोबत. अवॉइड करायचं असेल तर मोठ्या आकारातले जे स्टड्स असतात किंवा टॉप्स असतात ते अवॉइड करायला पाहिजे. सेकंड पॉइंट आहे तुमच्या आउटफिटच्या नेकलाईन नुसार ज्वेलरी डिसाईड करणे. आता इथे सुद्धा नेकलाईनचे खूप प्रकार आहेत, पण डिटेल मध्ये न बघता आपण 4 कॉमन प्रकार बघणार आहोत. एक आहे व्ही शेप, सेकंड आहे राऊंड शेप, थर्ड आहे बोट नेक आणि फोर्थ आहे हाय नेक. सो डीप नेक असेल किंवा व्ही शेप मध्ये जर तुमची नेकलाईन असेल तर तुम्ही त्याच्यावरती डेफिनेटली लेअर जी ज्वेलरी येते ना ती वेअर केली पाहिजे. सोबतच तुम्ही चोकर सुद्धा ट्राय करू शकता, ते सुद्धा व्ही नेक वरती छान वाटतात. किंवा व्ही शेप मध्ये असणारे कुठलेही नेकलेसेस चालतील जर तुम्ही वेअर केले तर. सो अवॉइड करण्यासाठी तुम्हाला जो राऊंड शेप मध्ये मोठा ब्राइडल नेकलेस येतो तो अवॉइड करायचा जर तुमची व्ही नेक असेल तर. नेक्स्ट आहे राऊंड नेकलाईन. ह्याच्यामध्ये तुम्ही चोकर घालू शकता. राऊंड वरती चोकर खूप सुंदर दिसतात, सोबत राऊंड नेकलेस तर आहेतच, आणि जर तुम्हाला अजून ऑप्शन हवा असेल तर तुम्ही कॉलर नेकलेस सुद्धा ट्राय करू शकता. इथे तुम्हाला अवॉइड करायचंय ऑफकोर्स पेंडंट नेकलेसेस किंवा जे लेअर नेकलेसेस येतात ते अवॉइड करायचे. नेक्स्ट आहे हाय नेक, ज्याला टर्टल नेक सुद्धा असं म्हणतात. जर अशा प्रकारची नेकलाईन असेल तर मी असं म्हणेल की अवॉइड नेकलेस, कारण ऑलरेडी तुमची जी नेक आहे ती बऱ्यापैकी डिफाईन झालेली असते. सो इथे नेकलेस ऍड करण्यापेक्षा तुम्ही छान स्टेटमेंट इयरिंग्स ऍड करू शकता, जेणेकरून ते बल्की न वाटता थोडंसं क्लासी लुक देईल. आणि फोर्थ स्टाईल आहे बोट नेक्स किंवा ऑफ शोल्डर नेकलाईन. अशा प्रकारची जर नेकलाईन असेल तर तुम्हाला युज करायचं आहे चोकर नेकलेस, कारण चोकर नेकलेसेस खूप छान वाटतात. तुम्ही इथे थोडेसे बोल्ड नेकलेसेस युज करू शकता, ज्याच्यामध्ये खूप छान म्हणजे आय कॅचिंग जे नेकलेस असतात ना ते तुम्ही ह्या नेकलाईन मध्ये युज करू शकता. इथे तुमची स्किन छानपैकी शो होत असते, आणि जर तुम्ही अशा प्रकारचे बोल्ड स्टेटमेंट जेव्हा नेकलेसेस युज करता तेव्हा तुमचं सगळं लक्ष जे आहे ते छानपैकी ज्वेलरीवरती जातं आणि ज्वेलरी छान शो ऑफ होऊ शकते. आणि जर तुमचा नेकलेस बोल्ड असेल तर छोट्या प्रमाणातले किंवा स्टड्स असलेले इयरिंग्स तुम्ही इथे युज करू शकता. याच्यामध्ये अवॉइड करायचं असेल तर जर तुमचा बोल्ड नेकलेस आहे तर त्याच्यामध्ये जे लोमते किंवा लॉंग इयरिंग्स असतात ते अवॉइड करायला पाहिजे. तिसरा पॉइंट आहे हेअरस्टाईलच्या प्रकारानुसार ज्वेलरी चॉईस करणे. जर तुमचं ऑलरेडी फिक्स झालं असेल तुम्हाला कोणत्या प्रकारचे हेअरस्टाईल करायचं आहे तर ते तुम्हाला खूप सोपं जाईल ज्वेलरी निवडण्यासाठी. फंक्शनच्या दिवशी जर तुम्ही केस मोकळे सोडणार असाल तर त्यावेळी तुम्ही मोठे इयरिंग्स युज करू शकता, लाईक चांदबाली, स्टेटमेंट इयरिंग्स, लॉंग इयरिंग्स, पर्ल इयरिंग्स, जेणेकरून ते विजिबल होतील, तुमच्या केसांच्या मागे झाकले जाणार नाही. आणि जर छोटे छोटे तुम्ही टॉप्स युज करत असाल किंवा अगदी छोटे छोटे जर तुम्ही ड्रॉप्स युज करत असाल तर ते केसामागे झाकले जाण्याची शक्यता असते. सो अवॉइड दॅट. त्याच्यापेक्षा बेटर तुम्ही मोठे इयरिंग्स युज करू शकता. जर तुम्ही पोनीटेल बांधणार असाल तर त्यावेळेला तुम्ही छान मोठे स्टड्स युज करू शकता. जसं मी आता पोनी बांधलेली आहे, हाय पोनी, सोबत मी इथे मोठ्या आकाराचे स्टड्स युज केलेले आहेत. सोबतच तुम्ही छान झुमका किंवा इयर कप युज करू शकता, जेणेकरून त्यांना प्रॉपरली विजिबल होण्यासाठी वाव असेल. पण मला असं वाटतं पोनीटेल मध्ये ना स्टेटमेंट इयरिंग्स आणि जे स्टड्स असतात जसे मी आता घातलेले आहेत ते जास्त हायलाइट होतात आणि ते जास्त छान वाटतात. सो तुम्ही तुमच्या चॉईस नुसार सिलेक्ट करू शकता. इथे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर हाय पोनीटेल सोबत तुम्ही मोठे मोठे स्टेटमेंट नेकलेसेस अवॉइड केले पाहिजे, कारण मला असं वाटतं सगळं लक्ष हे जेव्हा इयरिंग्स वरती जाईल ना तेव्हा ते अजून जास्त छान आणि तुम्हाला एलिगंट लुक देऊ शकतं. आणि तिसरी हेअरस्टाईल आहे लो बन. जर तुम्ही तुमच्या वेडिंगच्या दिवशी किंवा फंक्शनच्या दिवशी लो बन घालत असाल तर त्यावेळेला तुम्ही छान आहे ना पर्ल इयरिंग युज करू शकता. खूप सुंदर आणि एलिगंट आणि क्लासी लुक देतात पर्ल लुक. आणि सोबतच तुम्ही चांदबालीज युज करू शकता. आणि जर तुम्हाला नेकलेस प्लस इयरिंग्स वेअर करायचं असतील तर नेकलेसची साईज जी आहे ती थोडी छोटी ठेवा, म्हणजे जे बारीक चेन नेकलेस येतात किंवा अगदी नाजूक सोबर आणि स्वीट असं लुक असलेले जे नेकलेस येतात ज्याच्यामध्ये इयरिंग्सची साईज पण थोडी छोटी असते, नाजूक असते. सो जेणेकरून तुम्हाला लो बन सोबत एक छान क्लासी आणि सोबतच एक सोबर लुक मिळेल. आणि जर तुम्ही वेणी घालणार असाल तर तुम्ही इथे मॉडर्न प्लस ट्रेडिशनल दोन्ही लुक क्रिएट करू शकता. वेणी सोबत झुमकाज आर द बेस्ट. त्याच्यासोबत तुम्ही छान मोठे मोठे इयर कप्स घालू शकता, चांदबालीज घालू शकता. कुठलेही स्टेटमेंट इयरिंग्स आहे ना वेणी सोबत खूप सुंदर वाटेल. आणि जर मॉडर्न लुक द्यायचा असेल तर तुम्ही हुप इयरिंग्स घालू शकता, ज्याच्यामध्ये आता लेटेस्ट बरेचसे हुप
प्रकार आलेले आहेत हुप इयरिंग मध्ये. सोबत इयर चेन्स वापरू शकता, मांगटिका घालू शकता. सो वेणीमध्ये तुम्हाला खूप वेणी ऍक्च्युली एक वर्सटाईल आहे, त्याच्यामुळे तुम्ही खूप छान छान प्रकारचे ज्वेलरीला थोडंसं स्टाईल करू शकता मॉडर्न आणि ट्रेडिशनल वे मध्ये. अवॉइड करायचं असेल तर तुम्ही जी स्लिक ज्वेलरी येते, ज्याला कोरियन ज्वेलरी म्हणतात, अँटी टार्निश ज्वेलरी म्हणतात, तशी ज्वेलरी मला असं वाटतं वेणीसोबत इतकी छान वाटणार नाही. सो अवॉइड करायचं असेल तर अशा प्रकारची ज्वेलरी अवॉइड करू शकता. आणि हेअरस्टाईल मधला शेवटचा पॉईंट आहे, जर तुमचा बॉब कट असेल किंवा शॉर्ट हेअर असतील तर अशा हेअरस्टाईल मध्ये लॉंग इयरिंग्स नेहमी अवॉइड करायला पाहिजेत. त्याच्याऐवजी तुम्ही छान स्टड्स घालू शकता, हुप्स यूज करू शकता किंवा जे जिओमेट्रिक डिझाईन्स असलेले पॅटर्न्स असलेले जे इयरिंग्स असतात ना ते तुम्ही ट्राय करू शकता, बट जस्ट अवॉइड लॉंग इयरिंग्स. नेक्स्ट पॉइंट इज सिलेक्ट युअर ज्वेलरी अकॉर्डिंग टू युअर आउटफिट. आता ह्या फॅक्टर मध्ये ना असं काही होल अँड सोल असा रूल नाहीये, पण एक रूल तुम्ही नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. जर तुमचा आउटफिट हेवी असेल देन चूज मिनिमल ज्वेलरी, आणि जर तुमचा आउटफिट असेल एकदम सिम्पल प्लेन देन चूज स्टेटमेंट ज्वेलरी. हा जर रूल तुम्ही लक्षात ठेवला तर कुठल्याही आउटफिट वरती तुम्ही एक परफेक्ट ज्वेलरी निवडू शकता. Next point is mostly ignored but also an important point, that is select your jewelry as per your skin tone or undertone. बराचदा हा फॅक्टर आपण लक्षातच घेत नाही, बट खूप इम्पॉर्टंट असा हा फॅक्टर आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, स्किन टोन अँड अंडरटोन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्किन टोन म्हणजे काय, जो वरून आपल्याला जो आपल्या स्किनचा कलर दिसतोय तो, आणि अंडरटोन म्हणजे स्किनच्या आतल्या बाजूला जो आपला नॅचरल टोन आहे त्याला अंडरटोन असं म्हणतात. ऍक्च्युली हा फॅक्टर फक्त ज्वेलरी मध्ये नाही तर मेकअप आणि आउटफिट निवडतानाही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुमच्या अंडरटोन नुसार निवडलेले जे कलर्स असतात ते तुमच्यावरती जास्त खुलून दिसतात. आता अंडरटोन ओळखायचा कसा? 3 प्रकारचे अंडरटोन्स आहेत, वॉर्म, कूल आणि न्यूट्रल. आता तुमच्या ज्या हाताच्या नसा आहेत, जर तुम्हाला आता इथे कॅमेरामध्ये दिसतंय की नाही मला माहित नाही, तर तुमच्या हाताच्या ज्या नसा आहेत त्यांना तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. जर तुमच्या ह्या ज्या नसा किंवा ज्याला आपण शिरा सुद्धा म्हणतो, तर ह्या ज्या नसा जर तुमच्या ग्रीन कलर मध्ये दिसत असतील तर तुमचा अंडरटोन आहे वॉर्म, आणि जर तुमच्या ह्या ज्या वेन्स आहेत त्या पर्पलिश टोन मध्ये दिसत असतील तर तुमचा अंडरटोन आहे कूल. आणि जर दोन्ही मिक्स दिसत असतील, लाईक ग्रेइश, थोड्याशा मध्येच ग्रीन दिसत असेल, मध्येच थोडे पर्पल दिसत असतील तर तुमचा अंडरटोन आहे न्यूट्रल. आता ह्याच्यानुसार ज्वेलरी कशी निवडायची? जर वॉर्म अंडरटोन असेल तर तुमच्यावरती गोल्ड, कुंदन आणि कॉपरची ज्वेलरी आहे ती खूप सुंदर दिसेल, आणि जर तुमचा कूल अंडरटोन असेल तर तुमच्यावरती छान सिल्वर, डायमंड किंवा व्हाईट ज्वेलरी असते ती खूप तुम्हाला छान सुंदर आणि खुलून दिसेल. आणि जर तुमचा न्यूट्रल अंडरटोन असेल देन युअर लकी, तुमच्यावरती सगळ्या टाइपची ज्वेलरी सूटच होणार. तर हे होते माझे 5 फॅक्टर जे तुम्हाला परफेक्ट आणि ब्युटिफुल ज्वेलरी सिलेक्ट करण्यामध्ये हेल्प करतील डेफिनेटली, आणि जेणेकरून तुमचा आउटफिट आहे तो अजून छान खुलून दिसेल आणि तुमच्या पूर्ण लुकला, तुमच्या आउटफिटला, तुमच्या ओकेजनला छान 4 चांद लागतील. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल अजून छान छान व्हिडिओज घेऊन येण्यासाठी. आणि जर काही सजेशन असेल, क्वेश्चन्स असतील, काही पॉइंट्स ऍड करायचे असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये करू शकता. तिथे आपण नक्की भेटूया, तिथे मी तुमच्या क्वेश्चन्सला आन्सर नक्कीच देईन. सो भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.